श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ आहे नवीन वर्षाच्या पहिल्या सोमवाराबद्दल. म्हणजेच नवीन वर्षामध्ये जो हा पहिला सोमवार आला आहे त्या सोमवारी महादेवांची एक अलौकिक अशी व्रतकथा मला तुम्हा सर्वांना सांगायची आहे. तुम्हा सर्वांसोबत ती मला शेअर करायची आहे त्या संदर्भामध्ये. तर जर तुम्हाला महादेवांच्या अशाच अनेक कथा ऐकायच्या असतील व दर सोमवारी तुम्ही जर महादेवांची एक अलौकिक अशी व्रतकथा ऐकली तर तुमच्या पापांचा हा नाश होतो, तसेच महादेवांची कृपाही तुमच्यावर राहते व महादेवांच्या पूजेचे अर्चनेचे फळही तुम्हाला मिळते. त्यामुळे तुम्ही जर इच्छुक असाल तर प्रत्येक सोमवारी मी महादेवांची अशीच एक छान सुंदर अशी व्रतकथा घेऊन येत असते आपल्या या चॅनलवर. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून की तुम्हाला सोमवारी महादेवांच्या अशा अलौकिक कथांचा आनंद घेता येईल. तर अधिक उशीर न करता सुरुवात करू आजच्या या महादेवांच्या सुंदर अशा कथेला. नवीन वर्षाची सुरुवात जर सोमवारने होत असेल तर तो दिवस भगवान शंकराला अत्यंत प्रिय असतो. या दिवशी श्रद्धेने केलेले व्रत जीवनातील अडथळे दूर करून सुख समृद्धी देणारे ठरते. आज आपण अशीच एक अलौकिक कथा ऐकणार आहोत. तर खूप वर्षांपूर्वी एक निर्धन पण नितांत शिवभक्त असा धर्मदत्त नावाचा ब्राह्मण राहत होता. तो रोज शिवलिंगावर पाणी बेलपत्र अर्पण करीत असे, पण दारिद्र्य, आजार आणि अपयश त्याच्या आयुष्यातून जात नव्हते. एकदा नवीन वर्षाचा पहिला सोमवार उजाडला. त्या दिवशी धर्मदत्ताने सकाळी स्नान करून संकल्प केला, हे महादेवा, आज मी पूर्ण उपवास करून तुझी मनोभावे पूजा करीन. तो दिवसभर ओम नमः शिवाय जप करत राहिला. संध्याकाळी शिवपुराणातील कथा ऐकली आणि दीप प्रज्वलित केला. तर त्या दिवशी मध्यरात्री एक चमत्कार घडला. तर रात्री स्वप्नात त्याला भगवान शंकर प्रकट झाले आणि म्हणाले, धर्मदत्ता, तुझ्या निष्ठेने मी प्रसन्न झालो आहे. नवीन वर्षाचा पहिला सोमवार श्रद्धेने केल्यास जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात. असे म्हणून महादेवानी त्या धर्मदत्त नावाच्या ब्राह्मणाला आशीर्वाद दिला आणि सांगितले, पुढील 11 सोमवार हे व्रत कर. या व्रताचा प्रभाव असा झाला की त्याचे म्हणजे धर्मदत्त नावाच्या ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर झाले, आजार बरे झाले, घरात सुख शांती नांदू लागली. शेजारी पाजारही हे व्रत करू लागले. संपूर्ण गाव शिवभक्तीत रमले. तर हे व्रत कसे करायचे? सकाळी स्नान करून शिवलिंगावर पाणी दूध अर्पण करावे, बेलपत्र धूप दीप लावावा, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय किंवा शिवपुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा 108 वेळा जाप करावा. शक्य असल्यास उपवास करावा किंवा फलाहार घ्यावा. संध्याकाळी महादेवाची ही कथा ऐकावी. तर हे व्रत केल्यानंतर तुमच्या मनोकामना ह्या पूर्ण होतात. या व्रताची फलश्रुती अशी आहे, नवीन वर्षाचा पहिला सोमवार व्रत केल्यास मनोकामना पूर्ण होतात. विवाह, नोकरी, आरोग्य अडचणी दूर होतात. महादेवांची कृपाही सदैव राहते. जर तुम्हालाही जीवनात नवीन सुरुवात हवी असेल तर या सोमवारी श्रद्धेने महादेवाचे व्रत करा. म्हणजेच तुमच्या आयुष्यामध्येही सर्व काही सुरळीत होईल व महादेवाची कृपा तुम्हालाही लाभेल. तर तुम्हाला या सोमवारी महादेवांचा उपवास करायचा आहे. महादेवांचे नामस्मरण करायचे आहे. शक्य असेल तर फलाहार घ्या. नसेल शक्य तर तुम्ही साबुदाणा खिचडी किंवा काहीही खाऊ शकता. परंतु फक्त एकच वेळ तुम्ही मीठ हे सोमवारच्या दिवशी खाऊ शकता. तरच तुमचे व्रत हे पूर्ण होते. महादेवाला मनापासून व भोळ्या भावनेने केलेली भक्ती ही खूप प्रिय असते. त्यामुळे तुम्ही सोमवारी तुमच्या आयुष्यात जर काही अडचणी असतील, ते दुःख असतील तर हे व्रत करून पहा. नक्कीच तुम्हाला फरक हा जाणवेल. तर जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आजची ही महादेवांची छोटीशी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महादेवांचे भक्त असलेल्या लोकांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व पुन्हा भेटूया आपण छोट्याशा आणि छानशा अशाच एका महादेवाच्या अलौकिक अशा कथेसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.